मुंबईतील एक हृदयद्रावक घटना. कौटुंबिक वादातून एका 42 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीला धावत्या लोकल ट्रेनसमोर ढकलले, ज्यात तिचा मृत्यू झाला. आरोपी पती राजकुमार गुप्ता याला सुरतमध्ये अटक करण्यात आली आहे. ही संपूर्ण घटना मुलुंड स्टेशनवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 14 मार्चच्या सकाळी राजकुमार गुप्ता या इलेक्ट्रिशियनने आपली 36 वर्षीय पत्नी पुष्पा हिला मुलुंड स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर धावत्या लोकल ट्रेनसमोर ढकलले. विशेष म्हणजे या घटनेच्या काही तास आधीच पुष्पाने आपल्या पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मृत पुष्पाचा भाऊ कमलेश कुमार गुप्ता, जो सैन्यात कार्यरत आहे, त्याने सांगितले की त्या दोघांमध्ये सतत वाद होत होते, त्यामुळे तो आपल्या बहिणीला आणि तिच्या 15 वर्षांच्या मुलाला उत्तर प्रदेशातील त्यांच्या मूळ गावी परत घेऊन जाण्यासाठी आला होता. मार्च 14 रोजी जेव्हा पुन्हा भांडण झाले तेव्हा पुष्पा पोलिसांकडे गेली. यानंतर कमलेश, पुष्पा आणि त्यांचा मुलगा मुलुंड स्टेशनवर आले. तिथे कमलेशच्या लक्षात आले की तो त्याचे लष्करी ओळखपत्र घरीच विसरला आहे. जेव्हा तो आणि त्याचा भाचा ते आणण्यासाठी घरी परतले तेव्हा संतप्त राजकुमारने त्यांना आत कोंडून ठेवले आणि तो मुलुंड स्टेशनवर गेला. एफआयआरनुसार आरोपीने प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर उभ्या असलेल्या त्याची पत्नी पुष्पा हिला धावत्या लोकल ट्रेनसमोर ढकलले आणि नंतर आपल्या लहान मुलासह घटनास्थळावरून पळून गेला. प्रवाशांनी तात्काळ स्टेशन मास्तरला माहिती दिली. रेल्वे अधिकाऱ्यांनी पुष्पाला तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान कमलेश शेजाऱ्यांच्या मदतीने घरातून पळून जाण्यात यशस्वी झाला. कुर्ला जीआरपी सरकारी रेल्वे पोलीस कडे दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपी राजकुमार गुप्ता याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 103 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यामध्ये हत्येची शिक्षा आहे. पोलिसांनी आरोपीला सुरतमध्ये अटक केली आहे. ही संपूर्ण घटना स्टेशनवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली असून ती तपासात महत्त्वपूर्ण पुरावा ठरेल. तोपर्यंत आमच्या सोबत रहा.